हे काय आहे स्नेहा? गिफ्ट्स अजून काय? ती तोंड फुगवून सांगत होती. हो, पण कोणाचे? तुझ्यावर लाईन मारणारे खूप खर्च करतात वाटतं तुझ्यासाठी. चूप, कोणी नाही दिले, मीच घेतलेत माझ्या. माझ्या काय? बोल बोल, तो तिला उचकवत बोलत होता. तुमच्यासाठी घेतले होते. दाखवू तुम्हाला? आता एक्साइटमेंटमध्ये ती त्याला विचारत होती. हो, माझ्यासाठी आहे म्हणल्यावर मला दाखवावीच लागतील. हे फ्रेंडशिप बँड आणि ग्रीटिंग, फ्रेंडशिप डेचे गुलाब आणि सिल्वर ब्रेसलेट, व्हॅलेंटाईन डेचं हा परफ्यूम सेट. हे तुम्हाला प्रमोशन मिळालं म्हणून समजलं होतं तेव्हा हे डिजिटल वॉच घेतलं. स्नेहा, हे तर इम्पोर्टेड आहे. हो, दादाचा मित्र जर्मनीला गेलता तिथून आणले हा. हा गॉगल तुमच्या बर्थडेचा. हा पण इम्पोर्टेड आहे. प्राजूचा भाऊ दुबईला गेलता तेव्हा आम्हाला फोटो पाठवत होता कसा दिसेल म्हणून. मग मला हा खूप आवडला. तुम्ही शिमल्याला गेल्यावर जो गॉगल घातला होता ना तो मला नव्हता आवडला. बोगस वाटला या. तो तिचे एक्सप्रेशन पाहत होता. तुम्हाला हेच बोलायचं होतं ना? मला कसं समजले? ती भुवया उडून त्याला विचारत होती. तो हो म्हणाला. अहो, असं काय करताय? डिजिटल इंडिया आहे. सोशल मीडिया ॲडिक्टेड आहे मी खूप. भारी ना? हो, खूपच भारी आहेस तू. अजून राहिले ना गिफ्ट्स? हो का? अजून बाकी आहेत? हो. मग आहेत की. हा शर्ट मला मॉलमध्ये खूप आवडला म्हणून मी घेतला. साईज माहिती नव्हती म्हणून एका मुलाला गोड बोलून त्याची साईज विचारली. तुमच्यासारखाच होता तो पण. हे लेदर जॅकेट आम्ही ट्रिपला गेलतो तेव्हा घेतलं. हा टी शर्ट मला हा कलर खूप आवडतो म्हणून घेतला. हे वॉलेट आहे. बस इतकंच आहे. आणि हो, हे शूज तुम्हाला ट्रेकिंगची आवड आहे म्हणून हे घेतले. ग्रिप छान आहे म्हणतात याची. संकेत शॉक होऊन जातो. 5 मिनिट काहीच बोलत नाही. तिला वाटतं त्याला आवडलं नाही वाटतं म्हणून बारीक तोंड करून त्याला काय म्हणून विचारत होती. कसे वाटले? त्याने पटकन जाऊन मिठी मारली. त्याच्या अशा वागण्यांनी ती गोंधळून गेली. शॉक मोडमध्येच तशीच बसून राहिली. त्याला चूक समजून आली आणि तो पटकन बाजूला झाला. थँक्यू सो मच स्नेहा. माझ्यासाठी कधीच कोणी इतके गिफ्ट्स घेतले नसतील आणि ते पण माझी आवड निवड लक्षात घेऊन. युअर गॉड गिफ्ट फॉर मी. आय एम सो ग्लॅड दॅट आय हॅव यू जान. संकेत सगळे गिफ्ट बघून इमोशनल झालता. राधानी पण त्याला इतकं स्पेशल कधीच फील करवलं नव्हतं. ती फक्त क्यूटवाली स्माईल करते. पण स्नेहा, एक सांग, इतके कॉस्टली गिफ्ट पप्पाकडून इतके पैसे कशाला घ्यायचे? ओ थांबा, कोण म्हटलं मी त्यांच्याकडून पैसे घेतले? मग दादा? ती एक रागीट लूक देते. मम्माकडून? स्नेहा तोंड फुगून, काय पापा, दादा, मम्मा, मी कोणाकडून पैसे नाही घेत. माझ्या मेहनतीची कमाई आहे. संकेत अचंबित होऊन काय म्हणतो. अगं, तू तर इतकी लहान आहेस. मग तुला कोणी दिला? बालकामगार कायद्याने गुन्हा आहे. काय म्हणालात? तो अजूनही काहीच न समजल्यामुळं गोंधळात असतो. अहो, असं काय करताय? मी ना लहान मुलांचे ट्युशन घ्यायचे. ती कॉलर उडवायची ॲक्शन करून सांगत होती. तो हसू लागतो. काय झालं असं दात काढायला? लहान तर तूच आहेस. अजून किती लहान मुलांना शिकवणार? जा, मी नाही सांगणार. सॉरी सॉरी बच्चा, सांग ना. जा बाबा. अगं खरंच सॉरी, सांग ना. बघा बरं का. हो गं राणी, मी सकाळी योगा शिकवायला जायचे. त्याचे पैसे मिळायचे. नंतर संध्याकाळी ट्युशन घ्यायचे आणि शनिवारी आणि रविवारी गावात जाऊन साक्षरता वर्ग पण चालवायचे. 18ची झाल्यावर काही महिने स्कूलमध्ये कम्प्युटर शिकवायला पण गेले. त्यातून बराच इन्कम बनत होता. त्यातूनच हे सगळं घेतलं. बाबा पॉकेट मनी द्यायचे म्हणून माझा खर्च निघत होता आणि बॅलन्स पण राहायचा. पण नंतर लग्न झालं आणि सगळं बंद झालं. म्हणून मग मी एका कन्सल्टन्सीसाठी काम करू लागले. तो डोळे बारीक करून तिच्याकडे पाहत होता. हो, म्हणजे माझा खर्च पहिला पप्पा आणि दादा करायचे. माझी फी अर्धी बाकी होती. एक्झाम फी, बुक्स, कॅन्टीन खर्च, पेट्रोल, पार्लर एवढ्यासाठी माझ्याकडे पैसेच नव्हते. म्हणून मी ते काम करायला स्टार्ट केलं. मग तू आम्हाला कोणाला का नाही सांगितलं? कसं सांगणार? तुम्ही तर माझ्याशी नीट बोलत नव्हता आणि आई-बाबाला मागायला मला लाज वाटत होती. म्हणून या कामातून मला 15,000 मिळायचे महिन्याला. त्यातच सगळं भागवायचे. तो अवाक होऊन तिच्याकडे पाहत होता. तिचा हात हातात घेतला. पण यावेळी ती दचकली नव्हती. सॉरी स्नेहा, खरंच खूप दुःख, त्रास मी तुला दिलाय. तुझ्या बेसिक गरजा पण मी नाही पूर्ण करू शकलो. पण यापुढं असं कधीच नाही होणार. तुझ्या मागण्या तूच न सांगता मी पूर्ण करेल. आय प्रॉमिस. म्हणून ती निघून गेली तिथून. अशातच काही दिवस जात असतात. सगळं नॉर्मल चालू असतं घरात.
स्नेहा आणि संकेत ही थोडेफार जवळ आले होते, एकमेकांशी बोलत होते. संकेत खूप पेशंटली तिला हँडल करत होता. त्याच्या हातून जर एक ही चूक झाली असती ती त्याच्यापासून दुरावली असती, म्हणून खूप समजावून घ्यायचा तिला. दुःखाला तिच्या जवळ पण जाऊन द्यायचा नाही. त्याच्यात मजाक मस्ती नेहमी व्हायची. बाबांना घराचं गोकुळ वाटायचं, तेही त्याच्यात सामील व्हायचे. आई थोड्या स्ट्रिक्ट होत्या, म्हणून त्या ह्यापासून थोड्या लांबच असायच्या, पण मनातून समाधानी होत्या. आता सगळं नीट झालं म्हणून चुलत भावाच्या लग्नाला गावाला जायचा सगळ्यांचा प्लॅन चालला होता. स्नेहा खूप एक्सायटेड होती. फुल तयारी चालू होती तिची, व लग्नात कोणती साडी घालू म्हणून अजून कन्फ्यूज होती. संध्याकाळी तिच्या सोफ्यावर एक बॉक्स ठेवला. गिफ्ट फॉर माय ब्युटिफुल वाईफ असं लिहिलेलं उघडून बघितलं तर एक सुंदर पैठणी होती. नोट पण ठेवली होती. बच्चा, मला तुला लग्नात ह्या साडीत बघायचं आहे, म्हणून स्नेहा मॅडम तर 7व्या आसमानात होत्या. संकेत, मला तुझ्याशी बोलायचं आहे. राधा, प्लीज, आपलं आधीच बोलणं झाले, अजून काय बोलायचं आहे तुला? संकेत, माझं लग्न जमले. त्याला थोडा शॉक बसला, पण स्वतःला सांभाळून घेतलं त्यांनी. शेवटी तिनं आयुष्यात पुढं जाणंही महत्त्वाचं होतं. अभिनंदन राधा, हे घे कार्ड. तू आल्याशिवाय मी लग्नाला उभी राहणार नाही. संकेत, शेवटी विश माझी पूर्ण नाही का करणार? शुअर राधा, येणार मी नक्की. थँक्यू संकेत, म्हणून ती त्याला हक करते. लग्न त्याच दिवशी होतं ज्या दिवशी हे लोक गावाला जायला निघणार होते. स्नेहा, ऐकून घे, मी येतो ना नेक्स्ट डेला. खरंच खूप महत्त्वाचं काम आहे, म्हणून मी तुझ्यासोबत नाही येऊ शकत. ट्राय टू अंडरस्टँड मी जान. तरी ती गाल फुगून बसली होती. शेवटी तो तिच्या पायाजवळ बसला, हातात हात घेऊन. फक्त एक रात्रीचा प्रश्न आहे. तू डोळे उघडायच्या पहिलं मी तिथं येईन, प्रॉमिस? नक्की? हो, पक्कावाला प्रॉमिस. आणि नाही आले तर? आलो तर बघू तेव्हाचं तेव्हा. हो का? मग आलो तर मला जे पाहिजे ते द्यायचं. लागली भेट? हो, लागली. 3-4 दिवसांनी 5 वाजता स्नेहा आणि घरची जायला निघाली. जाताना मी नक्की माझं प्रॉमिस कंप्लीट करेल, असं संकेतने तिला सांगितलं होतं. गाडीत वीर ड्राईव्ह करत होता. स्नेहा त्याच्या बाजूला बसली होती. आई बाबा मागे बसले होते. जाताना ती फुल ऑन साऊंड व्हॉईसमध्ये गाणी वाजवत होती. आईचा ओरडा 2दा खाल्ला होता, पण असं सुख बोर वाटतं म्हणून परत गाणे वाजवायची. बाबा, राहू दे गं, लहान आहे, म्हणून आईला समजवायचे. वीरला तिची गंमत वाटायची, बालिशपणा करायची. 6 तासाच्या प्रवासात ती एकदा पण झोपली नव्हती. जेवायला धाब्यावर जायचा की हॉटेलमध्ये, यावरून तिची आणि वीरची आर्ग्युमेंट चालू होती. जास्तीची मेजॉरिटी म्हणून सगळ्यांना विचारलं. आई हॉटेल आणि बाबा ढाब्यावर म्हणाले. परत पंचायत म्हणून काहीच रिझल्ट आलं नाही, म्हणून तिने संकेतला फोन केला. तो लग्नात होता. थोडं बाजूला येऊन फोन घेतला. अहो ऐका ना, मला ढाब्यावर जेवायला जायचं आहे, पण वीरदा हॉटेल म्हणतो, तुम्हाला काय वाटतं? खूप इनोसंटपणे ती विचारत होती. फोन कार स्पीकरवर होता. वीर, स्नेहा चिटिंग आहे. तो कुठं आहे आपल्यासोबत? त्याचं मत नाही घेऊ शकत. का वीरदा? ही इज ऑल्सो आवर फॅमिली मेंबर्स. हो ना बाबा? बाबा, हो, मग बरोबर आहे तिचं. वीर, स्नेहा, तू चिडीचा डाव खेळतेस. हो का वीरदा? संकेत त्याचं लुटपुटीचं भांडण एन्जॉय करत होता. अहो बोला ना, तुमचं मत कोणाला आहे? मला बाजवर बसून चिकन खायचं आहे. तुम्ही माझ्या साईडने आहेत ना? हो, तुझ्या साईडने आहे. ये वीरदा, तुम्ही हरला. सगळे तिची एक्साइटमेंट बघून हसू लागले. संकेतने वीरला एक डिसेन्स ढाब्याचं नाव सांगितलं, जिथं ते जेवण करू शकतात आरामात. बघा वीरदा, मी जिंकली. असू दे, त्याला मी बघेल उद्या. तुझी साईड घेतो काय? माझा नवरा आहे तर माझीच साईड घेईल ना? हो ना हो? ती संकेतला विचारत होती. हो, नेहमीच तुझीच साईड घेईल मी बच्चा, तो इमोशनल होऊन बोलला. सगळ्यांसमोर असं बच्चा म्हणल्यावर तिला ओशाळल्यागत झालं. तिनं पटकन बाय म्हणून फोन कट केला. सगळे तिला अजून हसत होते, ते बघून तिला पण हसू आलं. मस्त जेवण करून ते रात्री 2ला घरी पोहोचले. मस्त वाडा होता. बाबाच्या आजारपणामुळं इतकं जास्त कोणी लक्ष ठेवायला नव्हतं, म्हणून एका जोडप्याला शेत आणि घराच्या मागच्या 2 खोल्या राहायला दिलत्या. इकडे लग्न झाल्यावर संकेत राधाला भेटून नवीन आयुष्याच्या शुभेच्छा देऊन लगेच ट्रॅव्हल्स पकडायला निघून गेला. त्याला कोणत्याही परिस्थितीत तिला दिलेले प्रॉमिस तोडायचं नव्हतं. इकडे रात्री उशिरा पोहोचल्यामुळं ती उशिरापर्यंत झोपली होती. कोंबड्याच्या आवाजांनी तिला जाग आली.
मस्त वाटत होतं. बैलगाडीचा आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट, मातीचा सुगंध, पेरणी करताना गाणं म्हणणारा शेतकरी, थंड हवा, त्यातच गुड मॉर्निंग प्रिन्सेस म्हणत संकेत चहाचा कप घेऊन तिच्याजवळ आला. तुम्ही? हो मग मी. तुम्ही खरंच आलात? हो, तुला प्रॉमिस दिलतं म्हणल्यावर यायला पाहिजे होतं ना. तो तिचे विस्कटलेले केस नीट करत बोलत होता. वाव, कसलं भारी. मला तर नव्हतं वाटलं तुम्ही याल ते. अजून काय काय वाटलं तुला? तो अजून पण तिच्या केसाशी खेळत होता. तसं पण संकेत कोणतीच बेट हारत नाही, समजलं? ती उठू लागते. तो तसाच हात धरून तिला बसवतो. तिच्याजवळ जाऊ लागतो. तिचे फेसचे एक्सप्रेशन बदलू लागतात. चेहऱ्यावर भीती येऊ लागते. डोळ्यात पाणी. डोळे गच्च बंद करून हाताने बेडशीट गच्च पकडते. तो जवळ जाऊन तिच्या कपाळावर किस करतो आणि बाजूला होतो. तिच्या अंगात करंट लागल्यासारखं होतं. एक सेकंड काहीच समजत नाही. आजचा हा स्पर्श तिला हवा हवासा वाटतो. तो बाजूला होतो. थोड्या वेळाने ती एक डोळा उघडून बघते तर तो आवरत असतो. आई, स्नेहा उठली का? हो आली आई. संकेत. स्नेहा, मला शिरा पाहिजे. तू बेट हरली. मग मला साजूक तुपातला शिरा हवाय. हो करते. ती लाजून खाली जाते. आज हळद असते आणि उद्या लग्न. स्नेहा मनापासून सगळं एन्जॉय करत होती. तिला असं बघून संकेत सुखावत होता. सगळे जोडी जोडीनी नवरा नवरीला हळद लावत होते. आता संकेत आणि स्नेहाची बारी होती. ते दोघे लावून स्टेजवरून खाली येतात. येताना संकेत थोडी हळद घेऊन येतो आणि जवळ येतो तिच्या. ती मानेनेच नाही म्हणून पटकन तिथून निसटते. स्नेहा बाकीच्या लोकांसोबत हळद खेळत होती. तो तिला नजरेनेच बोलावतो. ती तिथूनच काय म्हणून विचारते. तो येन म्हणून विनवत होता. ती समजून चुकली होती. हा हळद लावणार म्हणून जात नव्हती. तेवढ्यात बाकीच्या तिच्या जावं तिला घेऊन जातात. जाताना ती त्याला वाकडं दाखवते. त्याला तिची मज्जा वाटते. डोळ्यांनीच तिला असं का बघून घेईल असं म्हणतो. सगळे फ्रेश होऊन जेवायला बसल्यावर स्नेहा त्यांना वाढत होती. तो हळूच तिच्या जवळ गेला आणि पदर निसटला आहे असं कानात बोलत पोटाला हळद लावतो आणि पदर खोचून देतो. ती शॉक होऊन रागाने बारीक तोंड करून त्याच्याकडे पाहते. तो बघ लावली ना हळद म्हणून बच्चा कानात बोलून निघून जातो. ती हसून तिचं तिचं काम करू लागते. रात्री झोपायला आल्यावर ती लटक्या रागाने त्याच्याकडे पाहत नव्हती. अरे, आज कोणीतरी सारखं चॅलेंज हारत आहे. राहू द्या, तुम्ही चिटिंग करता. हो का बच्चा? मला झोप येते. कुठं झोपू मी? इथं तर सोफा नाही आहे. संकेत. हो ग, आणि ब्लँकेट पण एकच आहे. आता काय करायचं? रात्र पण खूप झाली आहे. कोणाला मागायला जाऊ खाली? तुम्हाला माहिती असेल ना कुठं ठेवतात? आणा प्लीज. अजून अंथरूण पांघरून. त्याला माहीत असतं कुठं ठेवतात व हीच वेळ असते तिच्याजवळ जाण्याची, दुरावा दूर करायची. म्हणून तो नाही माहिती. मी खूप दिवसांनी आता मागायला गेलो तर चर्चा होईल. यातच करू ॲडजस्ट. तू या साईडला झोप आणि मी त्या साईडला झोपतो. मध्ये वाटलं तर ही उशी ठेव. चालेल? थोडा विचार करून. पण तू टेन्शन घेऊ नको. तुझ्या मर्जीशिवाय मी तुला हात लावणार नाही. ट्रस्ट मी. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.